हो पाहिलेत का, माधुरी आणि विपुल आत्ताच आलेत. बाबा कसे आहात? कसा असणार, अशा मुलांचा बाप जसा असतो तसा आहे, मजेत आहे. तुम्ही विपुल आणि माधुरीशी गप्पा मारत बसा, मी छान गरमागरम वडे तळून आणते. काय मी काय बोलणार यांच्याशी? हो असं काय करताय, जावई आहेत ना ते आपले. बसा, आलेच. बाबा तुमच्या जावयाने तुमच्यासाठी एक छानसा शर्ट आणलाय. माझा वाढदिवस कुठे पण आज? बाबा घ्या ना. अहो म्हणजे आजकाल ना तो जमाना गेला की काही ओकेजन किंवा बर्थडे असेल तरच गिफ्ट घ्यायचं. हो हो क्या बात है, मस्त शर्ट आहे, तुम्हाला छान दिसेल. आहा हँडसम दिसताय बाबा तुम्ही. आई ग, बाबांसाठी बघ जिजूंनी कसला भारी शर्ट आणलाय. घ्या ना. हो बाबा. नाही म्हणजे जिजूंनी इतक्या प्रेमाने तुमच्यासाठी आणलाय. अहो दादानी आणला होता ना अगदी तसंच आहे, प्युअर कॉटन. अहो घ्या बाबा. Come in. Hello, sir. Thanks for coming, but please, you may go. Next. Hello. There's no recruitment for you. I am extremely sorry. Please. Next. 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 Excuse me, sir. May I come in, sir? Yeah, please, please. Please have a seat. Masa, may I help you? No. Are you comfortable? Yeah, sure. Please, please. So, what's your good name? Mohini. Mohini. Mohini is such a lovely name. Miss Mohini, how much salary do you expect? 10,000 is okay for me. What? फक्त 10,000? एका सुंदर मुलीवर हा एक फार मोठा अन्याय आहे. तुला याच्यापेक्षा जास्त सॅलरी मिळाली पाहिजे. सर पण पीएच्या पोस्टला याहून जास्त पगार कोण देणार आहे मला? मी? हा? आय मीन मी देईन तुला 10,000पेक्षा जास्त. मोहिनी तुला काय काय येतं? तुम्ही सांगाल ते काम करू शकेन सर. गुड. आय एम इम्प्रेस. सर माझी फाईल. नाही फाईल बघण्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही. बरं मला सांग तू या आधीचा जॉब का सोडलास? हो तो बॉस तर खूपच म्हातारा वृक्ष आणि खडूस होता. डोंट वरी मी अतिशय कॅज्युअल रोमॅन्टिक आणि यंग आहे. सी मोहिनी
मी ते टिपिकल बॉसेस सारखा नाही. मला एकाच केबिनमध्ये एकाच चेअरवर बसून काम करायला अजिबात आवडत नाही. आय बिलीव्ह की काम हे कुठेही होऊ शकतं. म्हणजे कॉफी शॉपमध्ये बसून कॉफी घेत घेत, किंवा रात्री उशिरापर्यंत काम करायचं असेल तर रात्रीचा डिनर एकत्र घेऊन. अंडरस्टँड? या सर, राईट. सो आता या कामाचं डिस्कशन आपण कोणत्या रेस्टॉरंटमध्ये करायचं मिस सोनिया? हां, हाय. छान आहे ना? मुलींनी दिले वाटतं. मुलीनी आणि जावयानी. सोडा ना राग. खरं सांगू, रागावलात ना की चांगले नाही दिसत तुम्ही. तसाही फार बरा नाहीये मी दिसायला, आणि मी रागावलेलं नाहीये. किती वर्ष झाली आपल्या लग्नाला? त्याचा वाढदिवस आहे का आज? असं काय करता? आपल्या लग्नाला कमीत कमी 25 वर्ष झाली. तुमच्या चेहऱ्यावरची रेशन रेष वाचता येते मला. माझ्या मुलीशी लग्न केलं म्हणून तू माझा जावई, हे अशी नाती जोडता येतात काय? अशी जोडता नाही येत, पण मग आपण जुळवून घ्यावीत ना. फाटलेला कपडा आणखी उसवण्यात काय अर्थ आहे सांगा? पण मुळात कपडा फाटला याचं दुःख आहे ना. अहो, एवढं वाईट काहीच झालेलं नाहीये. फक्त माधुरीनी आपल्यातला मुलगा न निवडता एका गुजराती मुलाशी लग्न केलं, एवढंच ना. अहो, पण चांगला आहे मुलगा, तिच्यावर प्रेम करतोय, तिची काळजी घेतोय, आपल्याला मानतोय. आणखीन काय हवं सांगा? जेवढ्या अपेक्षा जास्त ना, तेवढं दुःखही जास्त. बरं, तुम्ही बाहेर जाऊन त्यांच्याशी गप्पा मारा, मी आलेच. नको. बरं, तुम्ही इथेच आराम करा. विभा, काय? काही आज तुझा वाढदिवस आहे, पण मी काय भेट वगैरे आणली नाही तुझ्यासाठी. नाही, मला ते तुमच्या साडी बिडीतलं काय कळत नाही का, ते तुमचे रंग, ते मॅचिंग. पण आता माझी एवढी सुंदर बायको, तर काहीतरी तर आणलं पाहिजे ना. मला आपलं हे एवढं जमलं, तेवढं मी घेऊन आलो. मोगऱ्याचा गजरा. घाल डोक्यात, छान दिसतेस तू. गजरा आणलात ना, भरून पावलं मला. आई, नीना आत्या आलीये ग. अहो, मी काय म्हणते, त्या काय म्हणतात ऐकून घ्या ना एकदा. In today's times, you can't afford to be just a businessman. Entrepreneur हो. म्हणजे बघ, अशा आयडियाज वर्कआउट कर ज्यांच्याबद्दल आजपर्यंत कधी कोणी विचारच केला नाहीये. मग बघ, खोऱ्यांनी पैसा मिळेल असा. कशासाठी? असा रस्ता धरायचाच का ज्याला परतीची वाट नाही? दादा, परतीची वाट हवी कशाला? आपण फक्त पुढे जायचं, परपेच्युअली पुढे. आणि त्या रस्त्याचा शेवट दरीत होत असेल तर? हे बघ नीना, तुझी विचारसरणी या घरामध्ये पेरायचा विचार करू नकोस. काही योग होणार नाही. पैसे मिळतात म्हणून तंबाखूची शेती करत नाही मी कधीच. दादा, तू पण ना, खरं सांगू, इथे आल्यावरती काय बोलायचं, कसं बोलायचं मला कळतच नाही. पण मी बोलवलेलंच नाही ना तुला इथे.
हो काय बोलताय तुम्ही हे? वंस बसा ना तुम्ही. सहजच आला होतात? नाही, माझं दादाकडे काम होतं, बोलायचं होतं दादाशी. मग बोल. फाईन. दादा, डोंट टेक मी द रॉंग वे. तुझं घर खूप छान आहे, मला आवडतं, पण दादा. नीना, जे काय बोलायचं ते सरळ बोल. इकडचं तिकडच नको, मुद्द्यावर ये. ठीक आहे, आपण आज जाऊन बोलूया. इथे उगाच मुलांचा मूड नको स्पॉइल करायला. या घरामध्ये मूडचे वगैरे चोचले पुरवत नाही. जे काय बोलायचे तिथे सगळ्यांच्या समोर, कारण इथे कोणी लहान नाही आता. चल. चला, आता बहुतेक तिसऱ्या महायुद्धाचे पडसाद कानावर ऐकू येतील. काय बघतेस? साधी तत्व असलेल्या मध्यमवर्गीय माणसाचं घर आहे आणि त्याची आतली खोली. तुमच्या घरासारखं भव्य दिवे काही नसणार आहे इथे. तशी अपेक्षाही नाहीये माझी. दादा, माझं एवढंच म्हणणं आहे की आपण बाहेरून तुझ्या घराला जरा. का रे, भुललासी वरली रंगा, दुसरं काय? अर्थात तुझ्याकडनं दुसरी काय अपेक्षा असणार? वाकड्यातच शिरून बोलायचं असं ठरवलंयस का तू? ज्याचा कुठलाच रस्ता सरळ नाही अशा माणसाला समोरचा माणूस वाकड्यात बोलला तर त्याचं एवढं वावगं वाटू नये काय? बरोबर आहे तुझं. माझंच चुकतंय, माय प्रॉब्लेम. मला काही माणसांशी न चिडून बोलताच येत नाही. सॉरी. डॅम इट दादा, व्हाय डोंट यू अंडरस्टँड? तू समजून घे ना. इट इज हाय टाइम. खूप वर्ष झाली. अरे आता तरी आपण तुझ्या घराला बाहेरून पेंट देऊया ना प्लीज. व्हाय डोंट यू अंडरस्टँड दादा? त्या अमेरिकेतल्या व्हाईट हाऊस मधनं तुझ्याकडे पाहुणे येणार म्हणून आज आउट हाऊस कडे तुझं लक्ष गेलं का? दादा, काही या घराला दुरुस्तीची गरज असं तुला वाटतं, मला वाटत नाही. पण क्षणभर आपण असं समजू की तुझं म्हणणं बरोबर आहे, तरी सुद्धा मी ते करणार नाही, कारण त्याच्यासाठी माझ्याकडे पैसे नाही. आणि तुझ्याकडून पैसे उधार घेऊन किंवा कर्ज काढून ती दुरुस्ती मी करणार नाही, कारण कर्ज काढून सण करणं माझ्या तत्वात बसत नाही. अजून काय? बोलणंच खुंटलं. अभिदादा कुठं आहे? अबे येईल का तो? वंस, ह्यांच्या बोलण्याचं वाईट नका वाटून घेऊ तुम्ही. काहीतरीच काय वहिनी, खरं सांगू का, मला स्वतःच आश्चर्य वाटतं की दादाच्या या असल्या वागण्याची मला अजून सवय कशी नाही झाली. आय एम सो सॉरी मी तुमच्या सगळ्यांचा मूड स्पॉइल केला, ते सुद्धा आज इतक्या स्पेशल दिवशी. This is for you. A very, very, very happy birthday. वाव, आत्या, यू आर सिम्पली ग्रेट. हा, काय ह्याच्या
सगळं कशाला? वाढदिवस साजरे करायचं वय आहे का माझं? वहिनी आता तू सुरू नको करूस हा. तू प्रोग्रेसिव्ह आहेस, तुला स्वतःचे विचार आहे. तू कशाला उगाच दादाच्या होला हो करतेस? हे बघ, मला माहितीये की तुला स्वतःपेक्षा घरासाठी काहीतरी दिलेलं आवडतं. डिनर सेट आहे, माझ्या आवडीचा आहे, तुला सुद्धा आवडेल आणि जास्त महाग नाहीये. काय ना बहिणी, मला तुमच्या प्रिन्सिपल्सची व्हॅल्यू माहिती आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की आपण तत्वांसाठी असतो की तत्व आपल्यासाठी असतात, याचा विचार प्रत्येकाने करावा. चल, मी निघते. हे घे. Have a great birthday. येते. आई चल ग तू. अगं काय करताय तुम्ही? कामं पडलेत किती आतमध्ये. काम अगं वाढदिवस आहे ना तुझा आज. हळू. इथेच बसून राहणे. काय चाललंय मला कळेल का जरा? थांब ग जरा. आई अगं बाई, हॅलो, हॅपी बर्थडे. किती उशिरा बी. सॉरी सॉरी सॉरी. हाय, कधी आलीस? मग अशीच कसा आहेस? मस्त. काय म्हणताय? एकदम मजा मा. बर, हे आमच्या मासाहेबांसाठी एक छोटस पण छानसं गिफ्ट. मस्त आहे. दुकान काढूया आपण साड्यांचं. का? अरे मी पण साडीच आणलीये. कधी नेसणार एवढ्या साड्या? नेसशील ग. आपण साड्या नेसायला लागलो ना की ओकेजन्स आपोआप मिळत जातात. बोलल्या लग्न झालेल्या अनुभवी बाई बोलल्या बर का. मेघा गप्पा बर का. अरे दादा काय आहे किती उशीर. अगं सॉरी, जरा अडकलो होतं. काय अडकलं होतं? तुझ्यासाठी सगळं थांबवून ठेवलंय. सॉरी. येस यू शुड बी सॉरी. आय एम. पण आता आपण भांडणात वेळ घालवणार आहोत की सुरू करायचं? चला कामाला लागा लवकर. अरे काय चाललंय? साधी तत्व असलेल्या मध्यमवर्गीय माणसाचं घर आहे. तुमच्या घरासारखं भव्य दिव्य काही नसणार आहे इथे. का रे भुललासी वरली रंगा, दुसरं काय? ज्याचा कुठलाच रस्ता सरळ नाही अशा माणसाला समोरचा माणूस वाकड्यात बोलला तर त्याचं एवढं वावगं वाटू नये. त्या अमेरिकेतल्या व्हाईट हाऊस मधनं तुझ्याकडे पाहुणे येणार म्हणून आज आउट हाऊस कडे तुझं लक्ष गेलं आणि तुझ्याकडून पैसे उधार घेऊन किंवा कर्ज काढून ती दुरुस्ती मी करणार नाही. चला मासाहेब, केक कापा. आणि भरवा आम्हाला लवकर, जाम भूक लागली. तुम्हाला आवडतो म्हणून केक आणला. पण ज्याचा वाढदिवस आहे त्याला साजूक तुपातला कोड्याचा शिरा आवडतो. तो तरी बनवायचा ना. जाऊ द्या ना. मुलांनी एवढ्या कौतुकाने सगळी तयारी केली. आज एक दिवस खायचा केक. एक मिनिट आता काय? चला कापा, आता कापा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आई. हॅपी बर्थडे टू यू. होल्ड